Brought to you by Agilus Diagnostics. Agilus Diagnostics. राज्यात मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा मुद्दा दिवसेंदिवस तापतच चाललाय। आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या रमेश केरे यांनी राज्यातील प्रमुख नेत्यांच्या घराबाहेर जवाब दो आंदोलन करण्यास सुरुवात केली। शरद पवार जवाब दो अशा घोषणा देत रमेश केरे यांचा मोर्चा पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी धडकला। पवारांनी यावेळी आंदोलकांशी चर्चा केली। केरे पाटील यांनी शरद पवारांना निवेदन सुद्धा दिलं। यानंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत आरक्षणावर भाष्य केलं। पवार नक्की काय म्हणालेत पाहूयात। मी असं सुचवू इच्छितो, मुख्यमंत्र्यांनी सर्व पक्षीय बैठक बोलवावी। त्या बैठकीमध्ये राज्याचे त्यांना योग्य वाटतात त्या लोकांना निमंत्रित करावं आणि विरोधी पक्षाच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी हजर राहू आणि आमची भूमिका सरकारची राहील असं त्यांना सुचवलेलं आहे। त्याशिवाय हा प्रश्न मांडण्याच्याबद्दल प्रकर्षानं गेले काही महिने ज्यांनी कष्ट घेतले ते श्री दरांडे यांनाही निमंत्रित करावं। याशिवाय दुसरा जो वर्ग आहे ओबीसीच्या संदर्भातला, त्या ओबीसीचं नेतृत्व करणारे जे कोणी घटक असतील, त्याच्यात छगन भुजबळ असोत, त्यांचे अन्य सहकारी असोत, त्यांनाही निमंत्रित करावं आणि त्या संयुक्त बैठकीमध्ये आपण चर्चा करून यातनं मार्ग काढण्याच्या संबंधीची भूमिका घ्यावी। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी सर्वपक्षीय बैठक बोलवावी। या बैठकीला मराठा आंदोलक मनोज जरांगे आणि ओबीसी नेत्यांना बोलवावं असा सल्ला शरद पवारांनी यावेळी दिला। आम्ही बैठक बोलवू, त्यांनी यावं असं म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील यावर भाष्य केलंय। आम्ही यावेळेस देखील एक सर्वपक्षीय बैठक बोलवली, परंतु सगळे म्हणाले येतो आणि शेवटच्या क्षणाला त्यांनी ते अनुपस्थिती दाखवली, उपस्थित राहिले नाही। राज्यामध्ये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे, सर्व समाज एकत्र राहिले पाहिजे, ही भूमिका सरकारची आहे। त्यामुळे बैठक बोलवू आम्ही आणि त्यामध्ये त्यांनी यावं। शरद पवारांनी दिलेला हा सल्ला मुख्यमंत्र्यांनी जरी मान्य केला असला तरी मनोज जरांगे आणि छगन भुजबळांनी मात्र शरद पवारांचा हा सल्ला फेटाळून लावलाय। यावर काय मार्ग निघणार? जरांगेंचं म्हणणं आहे की मला ओबीसीतूनच आरक्षण मिळावं, त्यासाठी मी हो म्हणणार आहे का? बाकीचे पक्ष हो म्हणणार आहेत का? काय चर्चा करणार त्यांच्यासोबत? चर्चा करण्याचा माझा प्रश्नच येत नाही असं म्हणत भुजबळांनी शरद पवारांचा हा प्रस्ताव फेटाळून लावलाय। यावर मनोज जरांगेंनी सुद्धा TV9शी बोलताना भाष्य केलंय। एकत्र बसून काय करायचं? नुसतं बैठका, चर्चा आणि ढकलाढकली कधीपर्यंत करणार? मराठा आणि कुणबी एकच आहेत हे सगळ्यांना माहिती आहे असं जरांगे यावेळी म्हणालेत। 50% आरक्षणाची मर्यादा केंद्रानं ओलांडावी असं देखील पवारांनी यावेळी पत्रकार परिषदेत म्हटलंय। आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी याआधी सुद्धा सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावली होती। या बैठकीला मवियातील नेते अनुपस्थित होते। आता पुन्हा एकदा सर्वपक्षीय बैठक बोलवा असं म्हणत शरद पवारांनी सरकारकडे बोट दाखवलंय। आरक्षणावर तोडगा निघण्यासाठी सर्वपक्षीय बैठक होईल का? या बैठकीला जरांगे आणि भुजबळ येतील का? हे पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।